नमस्कार, मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे। आजपासून नव्यानं सुरू झालेल्या पुणे शिर्डी एक्सप्रेस रेल्वे गाडीचं राहुरी रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या स्वागत सोहळ्यास माजी खासदार प्रसादराव तनपुरे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, सचिव मंगल जैन, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रभाकर धसाळ, माजी उपसरपंच इंद्रभान पेरणे, गोरक्षनाथ खडके, ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे, कानिफनाथ धसाळ, हरिभक्तपरायण महेश महाराज खाटेकर, संतोष पवार, भैयासाहेब आडाव, गणपत पेरणे, सुखदेव खाटेकर, साहेबराव म्हसे, सुनील हिवाळे, पप्पू हिवाळे, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारे, उमेश पेरणे, अभिजित खडके, पत्रकार विनीत धसाळ आदी उपस्थित होते। यावेळी पुणे शिर्डी एक्सप्रेसचं लोको पायलट प्रेम प्रकाश, सह लोको पायलट सवाई सूरज तसेच परिवहन निरीक्षक अनिल अमूल्ये यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत या रेल्वे सेवेबद्दल समाधान व्यक्त केलं। यावेळी रेल्वे रेल्वेच्या इतिहासामध्ये आपल्या राहुरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। पुणे शिर्डी ही गाडी आज सुरू झालेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या राहुरीकरांचा बऱ्याच दिवसाचा आग्रह होता की आपल्याला थांबा मिळाला पाहिजे। तसं जसं रेल्वे झाले तसं राहुरी हे रेल्वेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं स्टेशन होतं। इथून रेल्वेला खूप रेव्हन्यू मिळायचा, मोसंबी असेल, साखर असेल, भाजीपाला असेल। नंतर ते वैभव कमी झालं आणि गाड्या पुष्कळशा बंद झाल्या, लोकांची गैरसोय व्हायला लागली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सुखद आणि सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा असतो आणि कमी खर्चामध्ये। त्यात आज जर नगर मनमाडची अवस्था जर तुम्ही पाहिली तर नगरला एस टीने जाण्यापेक्षा आपला जीव धोक्यात घालून आणि वेळ घालवतो रेल्वेने तुम्ही सहज जाऊ शकता। फार मोठी त्या ठिकाणी आपल्या दृष्टीने सोयी झालेली आहे शिर्डीला जाण्यासाठी किंवा पुण्याला जाण्यासाठी। आणि मला खात्री आहे की राहुरीकरांकडून खूप चांगला राहुरी परिसरात म्हणजे कोंडवड असेल, शेदेगाव, आजूबाजूच्या सर्व परिसरात जसं पूर्वी आपण शिर्डी पंढरपूर सुरू केली होती आणि खूप चांगला रिस्पॉन्स आपल्या राहुरीकरांनी दिला होता, रेव्हन्यू पण दिला होता, तसंच रिस्पॉन्स या गाडीला निश्चितपणे मिळेल। आणि आपल्याला सगळ्यांना अतिशय चांगली एक सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली म्हणून मी रेल्वे मंत्रालयाचे आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आपणही या सुविधेचा फायदा नगर मनमाडला जेव्हा धोक्यात घालून जाण्यापेक्षा कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेमध्ये जाऊ शकाल। आणि अशा अजून 1-2 गाड्या सुरू झाल्या की तुम्हाला धंदे मिळतील। सगळे रिक्षावाले बंद झाले होते, हॉटेलवाले बंद झाले होते, पण आता थोडे काय होऊन झालं, आता या 1-2 वर्ष आपल्या 3 गाड्या मिळाल्या आहेत। आता आपल्याला प्रयत्न करायचा आहे पुणे अमरावती। पुणे अमरावती हा आता काय दोष आहे बरं का अनिल आपला की भौगोलिक दृष्टीमुळं आपण नगरच्या फार जवळ होतो। प्रत्येक गाडी नगरहून सुटली की राहुरी काय मी 15 मिनिटात येतो, त्यामुळे राहुरी थांबा मिळत नाही। येऊन सगळे थांबे कोणाला मिळतात, श्रीरामपूरला। हे आपली एक भौगोलिकदृष्ट्या आपल्याला ही शिक्षा त्या ठिकाणी मिळतात। तर रेल्वेने ते कसं एक दिवशी कधी श्रीरामपुरात थांबवा ना, काय बिघडत नाही त्या ठिकाणी, पण राहुरीला थांबा द्या अशी माझी मागणी सातत्याने आहे आणि इथून पुढेही राहणारच आहे त्या ठिकाणी। जर पुणे अमरावती मिळाली तर आणखी आपल्या वैभव। सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, देशाचे सहकार मंत्री व गृहमंत्री श्री अमित भाई शाह, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री जे आता स्वर्गवासी आहेत अजितदादा, त्यांचंही मी या ठिकाणी नाव मुद्दामून घेत आहे कारण त्यांच्याशी मी पत्रव्यवहार करून त्यांना वैयक्तिक या कारणासाठी भेटलो होतो। त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनी असतील,
माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, आपले जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जे सर्वांचे खरं मनापासून आभार मानले पाहिजे ते आपले माजी खासदार लोकसभेचे माननीय डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील व स्वर्गवासी कर्डिले साहेब यांचंही फार मोठं योगदान आहे. या सर्वांचं नाव घेण्याचं कारण एकमेव की जी आज सुरुवात जी झाली आहे रेल्वेची, याच्या मागं या सर्वांचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण हे सर्वांनी कष्ट घेतले त्या घटनेत. ही रेल्वे ही जी नव्याने सुरुवात झालेली आहे व आज आपल्या राहुरीच्या जे रेल्वे स्टेशन आहे त्याला आज पुनर्जीवन म्हणू आपण थोडक्यात, कारण आज तिथं रेल्वे थांबत सुद्धा नव्हती. आज आपण सुरुवात करतोय थांबण्यासाठी आणि ते गरजेचंही होतं. आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगली गोष्ट आहे ती, आणि ती असं ही सुरुवात आहे. आता इथून पुढं आता भरपूर काही गोष्टी घडणार आहेत. त्याच्यामुळे मी इथून पुढं विनंती करेल की माननीय नामदार साहेबांनाही व राज्याचे आपले खासदार माजी खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील प्राजक्तदादांनाही विनंती करत की त्यांनी अजून आम्हाला थोडंफार सहकार्य करावं व आपल्या ग्रामीण भागात लक्ष देऊन इथून पुढं जे विद्यार्थी आहे, रुग्ण आहेत, जे रोज काम करतात व आम्ही असं प्रवास करू शकतो, पुण्याला 3 तासात जाऊ शकतो, आम्ही पुण्यावरूनही येऊ शकतो 3 तासात, सर्वांसाठी हे फायदेशीर आहे. आता इथून एक सर्वात महत्त्वाची विनंती माझी राहील की आता पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा थांबावा मिळावा, कारण आता एकादशी येत आपली आषाढी. त्या दृष्टिकोनातून आपल्याला जर इथं थांबा मिळाला तर आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो व आपण आपले जे इथले भाविक आहेत त्यांना सर्वांना त्याचा उपभोग घेता येईल. म्हणून माझी तेवढी एक हात जोडून विनंती आहे. रेल्वे मंत्र्यांनाही मी आज पत्रव्यवहार केलेला आहे. आज पुण्याला जाऊन त्यांना पुण्यात भेटलो व त्यांना अजून काही गोष्टी आहेत त्याही मांडलेल्या आहेत. आमच्या रॅक संदर्भात असतील किंवा बाकीचे सर्व्हिस रोड्स असतील किंवा बाकीचे काही अडचणी असतील त्याच्याबद्दल आमची चर्चाही झाली. पालकमंत्री महोदयांनी त्यांची वेळ घेतलेली होती, त्या कारणाने आज आम्हाला त्यांचा योग आला तिथं भेटण्याचा व त्यांचेही मी तिथं आभार पण मानलेले आहेत. धन्यवाद. आज राहुरी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रशासनाने पुणे साईनगर या गाडीला थांबा दिल्याबद्दल राहुरी प्रवासी संघटनेच्या वतीने विशेष करून रेल्वे प्रशासन कुमार वैष्णव यांचे विशेष आभार मानतो. तसेच या गाडी थांब्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे, युवा नेते सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष करून प्रयत्न करून आमच्या राहुरी रेल्वे स्टेशनला या फास्ट पॅसेंजरला थांबा दिल्या त्याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानतो. आणि राहुरी रेल्वे स्टेशनला गती प्राप्त होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्या इथं थांबवावेत, जेणेकरून या पूर्वी आमच्या पूर्वजांनी या रेल्वे प्रशासनाला जी जागा दिली आणि सोशल जस्टिस आणि धार्मिक पर्यटक आणि कृषी पर्यटक या पवित्र अशा स्टेशनला हे सर्व प्राप्त असल्या कारणाने येथे गाड्या थांबणं हे काळाची गरज आहे. इथून जवळच सिंगणापूर हे चांगलं देवस्थान आहे. तसेच महात्मा कृषी विद्यापीठ राहुरी हे शेतकऱ्यासाठी अतिशय मार्गदर्शकासाठी येथे येणं आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून राहुरी स्टेशनवर आणि देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी जम्मू तावी या गाडीला थांबा मिळावा. तसेच महाराष्ट्राची राजधानी मुंबई इथे जाण्यासाठी व उपराजधानी नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस यालाही थांबा मिळावा. तर अनेक गाड्यांना थांबा मिळाल्यानंतर या परिसरात जे रोजगार या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रिक्षा चालक असतील छोटे मोठे धंदेवाईक असतील यांना कोरोनाच्या काळापासून अतिशय दुरावस्था प्राप्त झालेली. परंतु त्यासाठी रेल्वे प्रशासनाने जर इथं गाड्यांना थांबा दिला तर अनेक प्रवाशांच्या सोयी तर होतीलच, परंतु इथल्या उद्योगधंद्याला व्यवसायाला चांगला प्राप्त होईल. आणि म्हणून महाराष्ट्र रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की या गाड्यांना जास्तीत जास्त गाड्याला थांबा दिल्यानंतर आणि हे स्टेशन जास्तीत जास्त प्रभावीपणे सुंदर करण्याचा रेल्वे प्रशासन जो मानस आहे त्या कामीसुद्धा त्या वैभवाला जर गाड्या थांबल्या तरच त्याचं सुंदर होतं प्राप्त होईल. आणि इथं असलेले दादर, आज तिथं दादरची गैरसोय आहे, ती दादर त्वरित करण्यात यावं जेणेकरून प्रवाशांना अडचणीचं झालेलं आहे इकडून तिकडे जाण्यासाठी. म्हणून रेल्वे प्रशासनाने या अनेक प्रवासी गाड्यांना थांबा द्यावा अशी मी रेल्वे प्रशासनाला साई पंढरपूर या आता आषाढी एकादशी महाराष्ट्राचं कुलदैवत पंढरपूरची या आषाढी वारी चालू होणार आहे. त्यासाठी साई पंढरपूर ही गाडी त्वरित चालू करण्यात यावी. मागे ही गाडी चालू होती त्यावेळेस जास्तीत जास्त
रेल्वे प्रशासनाला आर्थिक फायदा या स्टेशनवर झालेला आहे याचा इतिहास आहे आणि तो रेकॉर्डली असल्या कारणाने साई पंढरपूर गाडी त्वरित चालू करण्यात यावी व ती इथं थांबावा असावा अशी मी रेल्वे प्रशासनाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या रेल्वे थांबण्यासाठी माजी खासदार सुजयदादा विखे असतील, प्राजक्तदादा तनपुरे असतील, अक्षयदादा कडिले असतील, स्वर्गवासी स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कडिले साहेब असतील, यांचंही मोठं योगदान आहे. त्यांचंही सर्व ग्रामस्थ, प्रवासी वाहतूक संघटना यांच्या वतीने आभार व्यक्त करतो.